नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे. गुढीपाडव्याच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आज आपण गुढीपाडव्यानिमित्तच हा गोड पदार्थ तयार करत आहोत, ज्याचं नाव आहे गुलगुले. रेसिपी शेवटपर्यंत बघा. कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. खूप सुंदर आहे रेसिपी, खूप टेस्टी आहे. तुम्ही पण बनवून बघा. तुमचा पण फीडबॅक मला सांगा. त्यासाठी मी इथं 3 केळी घेतलेले आहेत सोलून. तसेच मी इथं अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. छोटा अर्धा चमचा इनो घेतलेला आहे आणि 4 छोटी इलायची घेतलेली आहे. आता आपण ही केळी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतो. त्यानंतर अर्धी वाटी साखर टाकून घेते मी. आता टाकून घेते मी 4 इलायची, ज्या की मी सोलून घेतलेल्या होत्या. आपल्याला हे तिन्ही वस्तू आता मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या आहेत. आपण हे आता एका बाउलमध्ये ट्रान्सफर करूया. केळी, साखर आणि इलायची. टेक्स्चर मस्त एकदम क्रीमी आलेलं आहे. आता आपण यात 1 वाटी गव्हाचं पीठ टाकत आहोत. मी हे आता नीट मिक्स करून घेते, म्हणजे कसं त्याच्या गाठी राहायला नाही पाहिजेत. नीट मिक्स केलं तरच ते छान होतं. आपल्याला इनो टाकायचं आहे, पण नंतर टाकूया. आपण जेव्हा तळायला घेतोय ना, तेव्हा इनो टाकायचं आपल्याला. मी नीट मिक्स करून घेते, नंतर दाखवते. मला हे मिक्सर थोडंसं घट्ट वाटतंय, म्हणून मी यात 2 चमचे दूध टाकते. मी केळी मिक्सरमधून बारीक करत असताना जस्ट 2 चमचे पाणी टाकलं होतं, त्यामुळे हे घट्ट झालंय. आपण यात दूधही ॲड करू शकतो, मिल्क पावडर पण ॲड करू शकतो. कसं दूध ॲड केलं ना, तर ते तुम्हाला लवकरच संपवावं लागतं, आपण जो पदार्थ बनवतो तो. आणि बिना दुधाचा केला ना, 1-2 दिवस तो टिकतो, असं आहे. आपलं हे बॅटर छानपैकी मिक्स झालेलं आहे. आता आपण याला थोडा वेळ झाकून ठेवूया. यात नारळाचं दूध पण ॲड करू शकतो आपण. नारळाच्या दुधानं पण अप्रतिम चव येते याला. आपण हे मिश्रण 10 मिनिट एक झाकून ठेवूया. तिकडे मी तेल वगैरे गरम करायला ठेवते. तेल वगैरे गरम होईपर्यंत हे छान फ्लफी असं होईल आणि आपले गुलगुले मस्त बनतील. हे जे आपण केळी आणि गव्हाच्या पिठाचं मिक्सचर झाकून ठेवलं होतं ना, ते बघूया आता कसं आहे ते. थोडंसं त्याच्यामध्ये पीठ पडलंय कोरडं, काय हरकत नाही, आपण मिक्स करून घेऊया. आता मी त्यात टाकून घेते हा इनो. आता आपल्याला जस्ट तळायला घ्यायचंय ना, तेव्हा टाकायचं. आणि कुठलाही गोड पदार्थ करत असताना थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे त्याची चव छान लागते, अशी टेस्ट त्याला चांगली येते. थोडंसंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं. इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम करायला जरा खोलगटच कढई घ्यायची, तरच गुलगुले छान प्रकारे तळले जातात. म्हणजे कसं तेलाची लेंथ जास्त असली ना, ते गुलगुले असे खेळत खेळत तळले जातात. तुम्ही बघू शकता इनो टाकल्यानंतर मिक्सचर कसं सैलसर झालेलं आहे. याच्यामुळे छान फुगतात गुलगुले. आपलं तेल आता छान गरम झालेलं आहे. मी गुलगुले टाकून घेत आहे आणि सर्व गुलगुले टाकल्यानंतर दाखवते तुम्हाला. गुलगुले मस्त तळायला सुरुवात झालेली आहे. मी गॅसची फ्लेम थोडीशी वाढून घेतलेली आहे. गोड असल्यामुळे कसं थोडं परत नाही शक्यता असते, त्यामुळे लक्ष ठेवायचं आणि लगेच परतून घ्यायचं. तरी थोडेसे लालसर करायचे, छान वाटतं. दिसायला पण छान आणि छान वाटतात. म्हणजे आय थिंक एका साईडने छान तळले गेलेले.
छान तळले मी आता परतून घेते. मस्त रंग आलाय, जसा आपल्याला हवा तसाच आलेला आहे रंग. आणि हाताने टाकल्यामुळे गुलगुल्याचा शेप बरोबर परफेक्ट आला. चमच्याने टाकलं तर ते वेगळं आलं असतं. पसरट लांब असे तसे वेगवेगळे शेप आले असते. छान तळले टाकले कसाला. दुसरी साईड पण छान तळून घेईल. मी हे सेकंड टाइमचे पण गुलगुले टाकून घेतले होते, ते पण मी आता पलटून घेते. मस्त आले गोल मटोल. छान दिसतात, खूप टेस्टी लागतात. सणाला कोणी आपल्या घरी आलं किंवा आपण असंच एखाद्या वेळेस घरी पण बनवू शकतो. काही गोड खायची इच्छा झाली तर हे आपण बनवू शकतो, काहीतरी वेगळा प्रकार. तर तयार आहेत आपले गुलगुले. हे गुलगुले तुम्हाला कसे वाटले ते मला नक्की सांगा. आणि या गुढीपाडव्याला तुम्ही काय बनवताय ते पण मला सांगा.